नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज जे आपण आलेलो आहे माळशिरस तालुक्यामध्ये अकलूज लगत माळीनगर येथे हा आपला केळीचा प्लॉट आहे 4 एकराचा. तर हा प्लॉट 100% विषमुक्त आणि 1 ग्रॅम ही ह्याला केमिकल किंवा कोणताही फवारा नाही असा SCT वैदिकचा केळीचा प्लॉट आहे. आणि ह्या केळीच्या प्लॉट 100% काढण्यासाठी आपले वितरक दिलीप थोरवे साहेब ह्यांनी 100% परिश्रम घेऊन आर्वे साहेबांच्या मळ्यामध्ये हा पूर्णतः डेमो प्लॉट केलेला आहे. आणि हा जो प्लॉट आहे हा प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहण्यासारखा आहे, कारण की ह्याची जी खोड असेल किंवा जी पान असेल किंवा जे घडाची साईज असेल हे जर बघितलं तर अफलातून आहे. की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की SCT वैदिक 100% प्लॉट आहेत का, वितरकांकडे आहेत का. तर आपले जे थोरवे साहेब ह्यांनी स्वतः कष्ट घेऊन आपल्या सरांच्या बागेमध्ये जो प्रॅक्टिकली जो आपल्याला इथं अनुभव दिलेला आहे, तर तो अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव नितीन शंकरराव आर्वे, हम्म, राहणार माळीनगर. हम्म. माळीनगर येथे माझा 4 एकर प्लॉट आहे हा केळीचा. ओके. आणि सुरुवातीला माझ्याने थोरवे साहेबांची ओळख झाली. हा. मग ते म्हणले की आपण SCT वैद्यकीय तंत्रज्ञानावर आपण एक करू, केळीचा प्लॉट करू, ओके. एक प्रायोगिक तत्वावर करू. हा. मग ठीक आहे म्हणलं, करू. तुमची जर हे इच्छा असेल, आहे. पूर्ण इच्छा असेल तर माझी तयारी आहे म्हणलं. हा. मी पण थोडासा सुरुवातीला पूर्ण वैदिक म्हणल्यावर घाबरला असाल. भिलो होतो. मला काय निघतंय, रिझल्ट निघतंय, काय निघतंय. हा. शेवटी 100% यांच्यावर विश्वास ठेवला हा. आणि त्यांना पूर्ण परमिशन देऊन त्यांना चालू करायला सांगितलं. ओके. आणि त्यांनी ती सुरुवात केली. हा. म्हणजे सुरुवातीला रोप लावल्यापासून SCT वैदिक अगदी पहिल्यापासून हा, one day. 1 ग्रॅम सुद्धा आम्ही ह्याला केमिकल वापरलेलं नाही. 1 ग्रॅम सुद्धा. 1 ग्रॅम सुद्धा. नाही. मला सांगा, आता जे आपण हे बघतो ही क्वालिटी किंवा हे झाड हो, वगैरे, हो. तुम्ही आतापर्यंत जी शेती करता ही किती दिवसापासून शेती करताय? मी 20 वर्षाची शेती करतोय. 20 वर्ष. 20 वर्षापासून. आता तुम्ही इतर पण बागा बघताय हो. केळीच्या आणि आपली पण बाग बघताय, तर तुम्हाला काय बदल वाटतोय? कसं आहे माहितीये का, की मूळ म्हणजे केमिकल वापरून हम्म. जेवढे तुम्हाला उत्पन्न मिळतं हम्म. ते SCT वैदिक वापरून तुम्हाला तेवढं मिळू शकतं. हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थोरवे साहेबांनी केलेला माझा प्लॉट. ओके. म्हणजे पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी म्हणजे ह्या रानात तुम्ही ह्याच्या आधी पण वापरलेलं नाही? नाही, कधीच नाही. म्हणजे जर आता जर ह्याच्या आधी जर हा. ह्या रानात 5 वर्ष 6 वर्ष वापरला असतं तर आज काय चित्र असलं असतं? आज तर म्हणजे काय म्हणते, सोन्याहून पिवळं दिसलं असतं मला. आणखी बरोबर आहे. म्हणजे राम सर नेहमी म्हणतात की तुम्ही जर सातत्यानं वापरत गेला तर तुम्ही जे बघितलं नाही ते बघू शकता. बरोबर आहे. अगदी रस्ता. तर आता जे बघितलं आपण की ह्याचा जर खर्च तुम्हाला सुरुवातीला कसा वाटला ना आज काय वाटतं? नाही, कसं आहे माहितीये का, आता सुरुवातीला थोडासा खर्च होतो, हम्म. पण जमिनीचं मूळ म्हणजे आपल्याला ही जमिनीची ही टिकवायची, प्रत टिकवायची, हा. जमिनीची क्वालिटी टिकवायची म्हणल्यावर आपल्याला हे वैदिक तंत्रज्ञान वापरण्याशिवाय पर्याय नाही. हा. कारण केमिकलमुळे आता 4 जमीन झालेत, याचं उत्पन्न निघतच नव्हतं. ऊस सुद्धा माझा ह्यात 50 टनाच्या वर जात नव्हता काय बोलताय? त्या क्षेत्रात. ऊस 50 टन निघत नव्हता. नव्हता. आज केळी किती टन आज निघते? केळी ह्यात तुम्हाला सांगतो एकरी 30 टनच्या पुढे. केळी हे कशामुळे शक्य झालं? हे फक्त SCT वैदिक. बरोबर. येस. तर मला सांगा, जर आपण आज ही माती जिवंत करण्यासाठी राम सरांची ही मोहीम हा, बरोबर चालवली, बोलली. तर काय वाटतं राम सरांबद्दल? राम सरांचं म्हणजे खरं ह्या काय म्हणतात मातीप्रती एक चांगलं काय आपलं योगदान आहे. हा. त्यांनी ही खरंच म्हणजे आज गरज आहे, हा. विषमुक्त शेतीची जी गरज आहे हा. त्यासाठी त्यांनी जे योगदान देतात हा. ते एकदम मौल्यवान आहे आणि देशाच्या उन्नतीसाठी हे चांगलं आहे. म्हणजे देश जगवायचा असेल तर SCT वैदिक वैदिकी पर्याय नाही. ओके. आणि स्वतः वापरल्याशिवाय तुम्हाला ह्याचा अनुभव येणार नाही. कारण आम्ही सांगितलं हा. म्हणून तुम्ही पण एकदा वापरून, मी सुद्धा यांच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवायला थोडंसं भीत होतो. हा, म्हणजे पण तुम्हाला धाकधूक वाटत धाकधूक वाटायचं, काय रिझल्ट येईल काय नाही. कारण की आज जर खर्च मला बाकीचे बघितला, आमच्या सुद्धा लोक म्हणले तू करतोय पहिल्यांदा, हा. पण कसं काय होईल रिझल्ट, हा. काय होईल देऊन मुलांना म्हणजे तुम्ही विश्वास जी टाकला विश्वास सरांचा, टाकला आणि ते आज त्यांनी- काय वाटतंय सार्थक नाही, झालं? एकदम सार्थक झालं. एकदम म्हणजे वाटलं की विश्वास टाकलेला 100% तो हे झाला, यशस्वी झाला. आता जे आपण ह्याला भेसळ डोस काय दिले काय नाही, तर आपण हे थोरवे सरांकडून जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्ते.
तर तुम्ही हे जे एकदम तुम्ही जीव ओतून ह्याच्यामध्ये लक्ष देऊन काम केलेलं आहे, तर तुम्ही असं काय केलं की तुम्ही एवढं सुंदर बाग फुलवली, एवढं चांगला तुम्ही घड आणला आणि आज तुम्ही एक्सपोर्टला बी काय त्याचं माल गेला. तर मला तुम्ही वन डे पासून जे आजच्या डेट पर्यंत ही जी लागवड किती झाली, किती अंतरावर लागवड केली, ह्याचा तुम्ही सविस्तर खुलासा द्या जरा. आपली लागवड सप्टेंबर अखेरला झालेली आहे. 19 ऑक्टोबर 19 ऑक्टोबर 19 ऑक्टोबरला लागवड 19 झाली. ऑक्टोबरला. आणि दोन्ही अंतर ह्याचं अंतर 5x9 झिगझॅग ठेवलंय. 2 ओळीतलं अंतर 5 फूट, सिंगल ड्रिप आहे. ह्याला खांदी नाही, बांधणी नाही. 70-30 फॉर्म्युल्यानुसार हे क्षेत्र केलेलं आहे. म्हणजे खांदी बांधणीचा विषय नाही. 70% जागा पिकासाठी, 30% जागा आपल्याला येण्या जाण्यासाठी, अशा पद्धतीने 70-30 फॉर्म्युल्यानुसार केलेलं आहे. तर ह्याला खांदीचा विषय नाही, बांधणीचा विषय नाही. शिवाय शेणखत एक मुठभर सुद्धा टाकलेलं नाही. मग शेणखताला काय केलं? शेणखताला आम्ही कृषी अमृत लावताना सुरुवातीला पहिला डोस म्हणजे रोपं लावायची त्या जागेवर कृषी अमृत 10 बॅगा, RNPH 3 किलो प्रति एकरी आणि मायक्रोचार्जर त्याच्याबरोबर 250 ग्रॅम असा एकराचा डोस सुरुवातीला टाकून घेतला खुणा करून आणि त्या जागेवरती रोप लावलं मातीत मिक्स करून. तिथनं पहिली सुरुवात ह्या क्षेत्रात आणि ह्या पिकासाठी प्रथम झाली. आणि व्हरायटी कोणती निवडली? व्हरायटी ह्याला बी किसानची G9+ निवडलेली आहे. आणि ही आपल्याला 5 वर्ष कंटिन्यू चालवायची व्हरायटी. 5 वर्षात पहिल्या वर्षात आता हे पहिलं पीक चालू झालंय आपलं. आता 10 ऑक्टोबरला 10 महिने व्हायचे, तर आज 8वा महिना ऑगस्ट लागलाय. 8 महिन्यात आपलं पहिलं पीक 10 टन गेलंय. कालच हार्वेस्टिंग झाले. तो इराणला एक्सपोर्ट झालाय. त्याला 28 रुपये प्रति किलो दर मिळालेला आहे. दर पण एकदम चांगला भेटला. भेटला. मग मला सांगा, आता केळीमध्ये व्हायरसचा खूप प्रॉब्लेम आहे, दुसरी गोष्ट मच्छरचा प्रॉब्लेम आहे, चिलिंगचा प्रॉब्लेम आहे, असं काय तुम्हाला ह्याच्यामध्ये जाणवतंय का? आता चिलिंगचा प्रॉब्लेम हा नेहमी थंडीत येतो. थंडीत येतो आणि ह्या दिवसात चिलिंगचा प्रॉब्लेम नाही येत, पण ह्या दिवसात डासाचा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा येतो मच्छर. तर त्याच्यासाठी आपण फ्रूट केअर म्हणून सुरुवातीला डिसीज फायटर, पेस्ट फायटर ह्याचा वापर केला. दुसऱ्यांदा क्वालिटी चार्जर, फ्रूट चार्जरचा क्वालिटीसाठी वापर केला. आता एक स्प्रे झालेला आहे, आता दुसरा स्प्रे भिजाय घातलेला आहे तिथं. तो आता परत उद्या दुसऱ्या लॉटला होणार आहे. आणि हे जे डोस आहेत, पहिला डोस टाकल्यानंतर 2 महिन्याने दुसरा कृषी अमृत परत 10 पिशव्या आणि सगळे तुम्ही 4 डोस केले. आपल्या RNPHच्या जे आपलं शेड्यूल आहे त्याप्रमाणे सगळे 4 डोस केले. मग मला सांगा, साधारण आपला खर्च किती झाला? साधारणतः एकरी 1 लाख रुपये आपल्याला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा खर्च आलेला आहे. म्हणजे SCT वैदिक वर तुमचा 100% 1 लाख रुपये खर्च आले. ओके. आता तुमचं एक विशेष म्हणजे ह्याला एक ही तुम्ही कुठला खालून रासायनिक नाही. दुसरी गोष्ट फवारणी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये करपा वगैरे कुठलाच नाही. तर मग ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं? ह्याला जे शेड्यूल आहे आपलं केळीचं, त्याच्या गरजेनुसार म्हणजे तुम्ही शेड्यूल पेक्षा जास्त वापरले. थोडं शेड्यूल पेक्षा जास्त वापरलं, पण गरजेनुसार जे ज्या वेळेस लागतंय त्यावेळेस त्याला ती SCT वैदिक मधून देण्याचा प्रयत्न केला आपण. ओके. तर आता जर बघितलं आपलं सरासरी किती तुम्हाला रास पडले? सरासरी 30 ते 35 ची ऍव्हरेज बसल का? आपण ऍव्हरेज काढतोय, पण 30 ला तर काय अडचण येणार नाही. 30 सरासरी म्हणजे पहिल्या वर्षी नवीन रानात पहिल्या वर्षी जिथं ऊस सुद्धा निघत नव्हता अशा रानामध्ये पहिल्या. तर मग तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही ह्यांना विश्वास दिला, हे कशाच्या बेसवर तुम्ही विश्वास दिला? मी 7 वर्ष झालं SCT ज्यावेळेस प्रॉडक्ट निघाले त्यावेळेस पासून मी त्याचा युजर आहे स्वतः. आणि 2 वर्ष वापरल्यानंतर 3ऱ्या वर्षी आपण SCTचं काम घेतलं. ओके. आणि तिथं माझ्याकडे क्षारयुक्त पाणी असल्यामुळं आणि खारं पाणी असल्यामुळं आणि माझी जमीन खारी असल्यामुळे मला केळी करता येत नाही. म्हणून मी आर्व्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो की आपल्याला असं प्लॉट करायचा आहे. आणि त्यांचं आमचं बोलणं झाल्यानंतर मग हा निर्णय झाला. कारण हे क्षेत्र केळीला योग्य आहे म्हणलं, कारण जमीन काळी आहे, चिकट आहे, नाही असं नाही ही बी, पण परंतु निचरा होतोय आणि क्षारयुक्त पाणी नाही, त्यामुळे हा इथं प्लॉट करायचा.
मला सांगा, आता जर ही माती बघितली, ह्याच्या आधी मातीची परिस्थिती आणि आताच्या मातीच्या परिस्थितीमध्ये काय बदल वाटतो? खूप बदल झालेला आहे, भुसभुशीतपणा आलेला आहे आणि मुळ्याची जी डेव्हलपमेंट आहे ती फास्ट. आता तुम्ही जर बघितलं तर उघड्या उमड्या वर आलेल्या दिसतात तुम्हाला खाली मुळी सुद्धा. आणि आता जर आपण बघितलं तर पान जर बघितलं आपलं हे, आता हे तुम्ही पिल्लू धरलेलं आहे. पिल्लूच आहे हे. बघा. आणि विशेष बघा, बरेच शेतकरी पूर्ण माल हार्वेस्ट व्हायच्या जवळ आल्याशिवाय पिल्लू धरत धरत नाहीत. तर आज तुमचं जर पिल्लू बघितलं सर, आमचं 5 महिन्याचं आहे पिल्लू. पिल्लू 5 महिन्याचा 5 महिन्याचं. आहे. आणि इकडं घड बघितलं तर हा घड आहे. असं कुठं बघायला भेटतं का? नाही, असं एका टायमाला तुम्हाला बघायला मिळणार नाही. आज बऱ्याच शेतकऱ्यांकडं माल असा आहे पण त्यांच्याकडे पिल्लू नाही. एवढं आहे पिल्लू. तर ह्याच्यापेक्षा नाही, लहान नाही, आहे. नाही, पिल्लू राखतच नाही. पिल्लू राखत नाही. घड गेल्याशिवाय पिल्लू राखत पण आज जर हे पिल्लू बघितलं तर लोक म्हणतात की पिल्लू असल्यावर घडाची साईज Size वाढत वाढत नाही. पण हिथं एसटी वैदिकची जी ताकद आहे ही आपल्या लक्षात येते की तिथे घडाबरोबर पिल्लू पण आहे आणि घड पण 30-35 किलोचा आहे. हा घड गेल्यानंतर बरोबर 6व्या महिन्यात हिचं हार्वेस्टिंग येणार आहे. हा म्हणजे आता दुसरं पीक. हिथनं पुढचं आमचं प्रत्येक खोडव्याचं पीक आहे. ते सहा तर महिने. दर 6 महिन्याला महिन्याला. कटिंगला येणार आहे बरं. आणि ही एसटी वैदिकच्या जोरावरच येणार आहे. हा, हा, कारण कसं होणार आहे, हे आता 6 महिने पूर्ण झालं की आता नवीन निघणारं पिल्लू आहे आम्ही ठेवणार. हे आता लगेच ठेवणार ठेवणार आहे आहे. तिसरं. म्हणजे ऍट ए टाइम आमच्या रानात आता पुढल्या महिन्यात 3 पीक असतात. बरं. एक घड असेल, एक मोठं पिल्लू असेल आणि एक छोटं पिल्लू असेल. ओके मग ओके दर 6 महिन्याला हार्वेस्टिंग येणार आहे. म्हणजे हा. वर्षाला सरासरी 2 हार्वेस्टिंग आम्ही घ्यायचा Plan आहे. प्लॅन आहे. म्हणजे जर तुम्हाला सरासरी 25 जरी ऍव्हरेज बसलं तर आम्हाला वर्षाला 1 एकरातून 50 टन ऍव्हरेजली उत्पन्न मिळणार एका आहे. वर्षात. 10 रुपये जरी केळ गेलं आमचं 10 रुपये किलोनी, तरी आम्ही वर्षाला 5 लाख रुपये केळीतून घ्यायचं आमचं नियोजन आहे. ओके, मग एवढं धाडस किंवा एवढं जे तुमचं जे आत्मविश्वास कशामुळे बळकटला? हा एसटी वैदिकचा जो वापर करतोय मी 7 वर्ष, त्याच्या जोरावर हा अनुभवाने आलेला अनुभव आहे. म्हणजे ओके, पण आता काय होतं की बरेच शेतकरी म्हणतात की एसटी वैदिक महाग आहे आणि तुम्ही मार्गदर्शक आहे आणि ह्यांची शेती आहे, मग तुम्ही कसा काय विश्वास टाकला एवढं महाग असताना वगैरे? काय वाटतं तुम्हाला? नाही, काय माहितीये का, ते म्हणले होते की सुरुवातीला तुम्हाला खर्च वाटेल थोडा जास्त आहे, पण तुमच्या जमिनीची जी क्वालिटी आहे ती मेंटेन करणं महत्वाचं आहे. कारण जमीन आता सगळ्या क्षारपड व्हायला लागलेत आणि पिकात त्यात म्हणजे जमिनीत काहीच राहिलेलं नाही. ते जर टिकवायचं असेल तर तुम्हाला एसटी वैदिक जर वापरा. थोडं सुरुवातीला खर्च होईल पण तुम्हाला पुढं त्या जमिनीतून उत्पन्न याच्यापेक्षा जास्त मिळून लागेल. ओके, म्हणजे हे जे इन्व्हेस्टमेंट आहे, जे इनिशियल इन्व्हेस्टमेंट इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. तर मला सांगा सर, एका बेसल डोसचा साधारण तुम्ही किती खर्च केला आहे? 29,000 रुपयाचा एका डोसला खर्च येतो. म्हणजे 29,000 रुपये प्रति डोस प्रति एकरी तुम्ही डोस केलेला आहे. आणि आज ते जर आपल्याला ही जी बघतोय आपण तर बेनिफिट पुढचे डोस कमी आहेत. कारण ज्यावेळेस SSM चा आपण डोस टाकतो हा. त्यावेळेस 12-13 हजार रुपयेच खर्च येतो. पूर्ण 4 जर घेतलं तुम्ही आणि 2 टाकलं तर जास्त खर्च येत नाही त्यावेळेस. पुढच्या पिकाला पुढच्यात नाही, ह्याच्यातला दुसरा डोस आहे ते तिसरा डोस आहे, अच्छा. असा त्याच्यात खर्च कमी होतोय ना आपला. खर्च कमी. ओके ओके ओके. तर आता जे सगळे शेतकरी आहेत आपल्या माळशिरस मध्ये असेल किंवा इकडं करमाळा भागामध्ये केळी खूप प्रमाण आहे आपल्या अकलूजपर्यंत, तर अशा शेतकऱ्यांनी काय संदेश देऊ इच्छितात? त्यांनी 100% एसटी वैदिकवर केळी करावी, पूर्ण शेड्यूल नुसार करावी, तर 100% यशस्वी होती. ही इथं येऊन त्यांनी स्वतः स्वतः डोळ्यांनी बघा. बघून जावं. हा, म्हणजे आमच्या व्हिडिओ न क्षेत्रात बघता स्वतः स्वतः येऊन येऊन पाहून. हा, कारण हा आणि- प्लॉट अजून 1.5 महिना चालणार आहे, हा. त्यामुळे त्यांनी बघायला त्यांना अवधी आहे, त्यांनी येऊन बघून जावं. ओके ओके. तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव दिलीप अंकुश थोरवे. माझं दुकान आहे महाराष्ट्र ऍग्रो क्लिनिक अकलूज. आता जर बघितलं हे जर वादा जर बघितला तर बरेच शेतकरी वाद्यासाठी खूप काम करतात, तर तुम्हाला असं काय वेगळं करता लागलंय का? काही सुद्धा करणार लोक 3 GS स्प्रे घेतात वाद्यावर, हा वादा चांगला व्हावा म्हणून. हा. आम्हाला कुठलाही स्प्रे घ्यावा लागणार नाही. आम्ही फक्त क्वालिटी चार्जर, फूड चार्जर आणि पेस्ट आणि डिसीज एवढेच 2 प्रकारचे स्प्रे घेतले त्याच्यावर. ओके. ह्याचा बुंदा बी आपल्याला बघायला भेटेल. सगळ्या गोष्टी जर आहेत ते आपल्याला व्हिडिओ मध्ये सगळ्या बघायला भेटतात. ओके, धन्यवाद. धन्यवाद.